नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याच्या सेटवर आणि एकदम अफलातून असा माहोल तुम्ही बघू शकता. त्यातीलच गोड कलाकार आपल्या सोबत आहेत आणि त्यांची आपण मजा त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. तुम्हीच सांगा काय मजा चालू आहे, काय 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 नवीन आधी तयार होणं हीच एक मजा होती. प्रत्येकाला आपापली साडी कुठली, कोणाचं काय आहे ह्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे आणि सगळ्या आम्ही एकमेकींचं इतकं कौतुक करतो, आवडलं नाही तर सांगतो, आवडली तर मला सांगतो. छान दिसतात. हा, मगाशी मला काय तुम्हाला सगळ्यांना compliment साड्या केली. आवडल्या, त्यामुळे अगदी. सगळ्यांनी एकमेकांचं कौतुक केलंय. आणि इवन ना दागिने जर का कोणाला आवडले नसतील तर आम्ही सजेस्ट करतो की Right. बाबा हे नाही छान दिसत तू हे ट्राय करून बघ किंवा इवन त्यामुळे ना आमच्या इथे ना असं जेलसी फॅक्टर अजिबात नाहीये. इनफॅक्ट एकमेकींना सांगून की तू कशी छान दिसशील हेच आम्ही रादर प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे अरे वा. मजा असते आमच्या इथे. बरं. आणि कशी तयारी करतायत ह्याच्यातही आम्हाला इंटरेस्ट हा. असतो की यावेळेला सेटिंग वाले काय तयारी करतायत, ह्या Exactly. वेळेला कसं लिहिणार आहे, डोहाळ जेवण वगैरे. किंवा वेगळं असं डेकोरेशन काय करणार आहे त्याच्यात एक्साइटमेंट. असं डेकोरेशन वगैरे जेव्हा चालू असते इन जनरल विचारते तेव्हा मग असं तुम्ही थोडंफार असं सजेस्ट पण करता की थोडंसं इकडे असं त्याच्यात आम्ही नाही पडत. जस्ट विचार ते डिपार्टमेंट वेगळं आहे, ते त्यांचं एक त्यांनी असतं ना करावं. एक्साइटमेंट की सेट लावणार आहे थोडंसं इकडे ते काय आणि मोस्टली लेडीजला असतं Right, किंवा right, प्रत्येक मुलीला किंवा बाईला की असं अगदीच म्हणजे डेकोरेशन. आता ती बसलेली असेल तेव्हा झोपाळा कसा असावा किंवा हा. त्याच्या भोवती काय असावं हे आम्ही फार फार तर थोडंफार सांगू, पण फार इंटरफिअर करू नये अशा मताचे आम्ही सगळेच आहोत. बरं, डोहाळे जेवण आहे, ट्विस्ट अँड टर्न्स होतच असतात. आता नवीन काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे? आता नवीन काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे? आता काय आहे ना की आता आम्ही जरा फक्त ऑब्झर्वेशन करतोय की एक व्यक्ती आहे जिला आम्ही ऑब्झर्व करतोय सध्या ओके. आणि मग तिथनं पुढे काहीतरी नक्की घडेल. सो कळेल तुला, पण कळेल लवकरच. तू अशी जी काय बघतेस ना माझ्याकडे, कळणार आहे तुला पण. हा, चल, तुझ्या निमित्ताने मला तरी कळलं की ह्यांची काय लबाडी चालू आहे. आता जरा लक्ष ठेवीन मी ह्यांच्याकडे. नक्कीच ठेव. आता तू लक्ष ठेव पूर्ण. बरं, ते डोहाळे जेवण म्हटले की प्रत्येकाची एक आठवण असते, तशी तुझी आठवण काय आहे? बापरे, मज्जा. डोहाळ जेवण आठवण म्हणजे माझा दीर जाऊ त्यांच्या मुलाचं आम्ही मुंज, आदल्या दिवशी मुंज आणि दुसऱ्या दिवशी माझं डोहाळ जेवण हो. असं प्लॅन केलं होतं. त्यामुळे ते मला आठवत आहे की माझ्या पुतण्याची मुंज होती आदल्या दिवशी, सव्यसाची नाव त्याचं, त्याची मुंज आणि सॉरी सव्यसाचीची नव्हती, तन्मयची, धाकटा. मुंज आणि जे काही मुंज आणि माझं डोहाळ जेवण होतं. त्यामुळे आणि मी 9 महिने शूट करत होते, त्यामुळे त्या सगळ्यांचीही मला डोहाळ जेवणाला खूप आठवण येत होती. पण डोहाळ जेवण आम्ही पुण्याला केलं होतं, त्यामुळे छान हिरवी साडी. काल हिची साडी बघितल्यावर मला असं आठवलं जरा की आपण कुठली हिरवी साडी नेसली होती आणि मग ती साडी मी अजूनही ठेवली आहे. सगळ्या जागेत झाल्या. आणि मग ते हे गोड वाटी उघडणं वगैरे हे सगळं आठवलं मग मला. तुझ्या वेळेस काय रिव्ह्यू? मुलगीच बर्फी हो हो हो, झाली. बर्फीच अरे वा. उघडली होती मी. बोलतो ना बर्फी निवडली आणि बर्फी म्हणजे आम्हाला दोघांनाही मुलगीच हवी होती, घरात सगळ्यांना मुलगी हवी होती. लक्ष्मी त्या पहिली. दिवशी मी म्हणजे ती बर्फीच उघडली आणि मुलगीच झाली असं हे. किती नंतर छान. जनरली असं म्हणतात की खूप तुम्ही मुलगी मुलगी हवी की तुम्हाला मुलगाच होतो, पण नशिबाने तसं झालं नाही. आता इन रिअल लाईफ तुला काय वाटतं, छोटी काव्या यावी की छोटा पार्थ यावा? यांच्या दोघांकडे बघून मला असं वाटतं की छोटा पार्थ येईल. तुम्हाला काय वाटतं? मला छोटी काव्या येईल असं का वाटतं, असं? कारण थोडस ती डॉमिनन्स थोडा जास्ती आहे तिचा. त्यामुळे मला असं वाटतं छोटी काव्यच येणार आहे आमच्या घरामध्ये. पण छोटी काव्य आली तर वसूला अजून त्रास होईल असं नाही वाटत तुला? मी तिला माझ्याकडनं करून घेईन ना माझ्या बाजूची. ए, लाड चल, चल, करीन, चल, चल. लाड करीन तिचे, बघच तू. मग दोघांपैकी जास्त लाड बोलतो ना बाळाचे कोण करणार? हा तर इन जनरल क्वेश्चन आहे. आजी की आजोबा? अच्छा, आमच्या दोघांपैकी येस येस येस. आई बाबांचा क्वेश्चन आपण आजोबा जास्ती करतील असं मला वाटतंय. आजोबा जास्त. हा, म्हणजे मी थोडी शिस्त लावीन आजी अशी आजी शिस्त लावणार. म्हणून. मी आता तेच शेजार. विचारणार होती की आजी शिस्त लावणार आहे का? मानिनी थोडी शिस्त लावेल आणि विक्रमलाच मला अजून शिस्त लावावी लागते. तर म्हणजे विक्रम किती बिघडवतील विचार कर नातवाला आमच्या. आणि जागरण करायचं म्हटलं आई बाबांपैकी तो कोण करेल? ताई, तूच सांग. मी नाही, आई त्या बाबांपैकी. दोघांपैकी पार्थ. पार्थ. पार्क पार्क पार्क. नक्की हो. अगदी नक्की. छान वाटलं गप्पा मारून. असं Yes. आपण बोलत राहू, भेटत राहू. थँक्यू Thank you so थँक्यू, much. बाय बाय.